पतिताये चल सुची व्हायाला. ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. प्रभुच्या धरवंद्य पदा, जगदुद्धारक गुरु राजांच्या नदुजा पथमुक्ती पदा. दिवरी आलाया बघतोची समर्थ सखा, अधपाशा जड करी तोडाया, तुझ देईल नित्य सुखा. प्रभुच्या जगदुद्धारक गुरु राजांच्या नदुजा पथमुक्ती पदा. पतित सखा देई कदमुक्ती विनम्र जना, म्हणूनी तू शरणतया जाई, प्रभु देईल शांती मना. प्रभुच्या धरवंद्य पदा, जगदुद्धारक गुरु राजांच्या नदुजा पथमुक्ती पदा. आजच्या म्हणण्यासाठी देवाचे वचन योएल याचा 2 अध्याय 12 ते 14 वचने. योएल याचा अध्याय 2 12 ते 14 वचने. आता तरी परमेश्वराचे वचन ऐका, मनपूर्वक मजकडे वळा, उपोषण, आक्रदन व शोक करून वळा. आपली वस्त्रे नव्हे तर आपले हृदय फाडा आणि परमेश्वर तुमचा देव याचकडे वळा, कारण तो कृपाळू, कनवाळू, मंद क्रोध व दयासागर आहे. अरिष्ट आणल्याबद्दल त्याला वाईट वाटण्यासारखे आहे. परमेश्वर तुमचा देव याला कळवळा येऊन तो मागे वळेल व आपल्या मागे आशीर्वाद ठेवून जाईल की नाही कोण जाणे, असे की जेणेकरून तुम्हास त्याला अन्नार्पण व पेयार्पण करता येईल. प्रभू परमेश्वर ह्या वाचलेल्या वचनाद्वारे आम्हा प्रत्येकाला आशीर्वाद देव. ख्रिस्तातील माझ्या प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताची शांती, प्रीती आणि कृपा तुमच्या बरोबर असो. आज आपण योएल 2 12 ते 14 या शास्त्रभागावर थोडा वेळ मनन करणार आहोत. या वचनांमध्ये परमेश्वराने इस्रायल लोकांना एक आदेश दिलेला होता आणि माहित आहे का की तोच आदेश आज आम्हा प्रत्येकाला परमेश्वर देतो आहे. काय आहे तो आदेश? वचन 12 मध्ये सांगितलेलं आहे की आम्ही प्रत्येकाने पश्चाताप करावा. म्हणजे काय? आपल्या पापाच्या मार्गावरून निघून आपल्या प्रेमळ परमेश्वराच्या मार्गावरून चालावे.
येथे योएल संदेष्टा काय सांगतो आहे? तो म्हणतो आहे की आता तरी, म्हणजे आता आणखी संधी आहे. आता तरी हा परमेश्वराचा आदेश आहे की तुम्ही मनपूर्वक माझ्याकडे वळा. का? कारण तो आमच्या अपराधांची आणि सर्व पापांची क्षमा करणारा परमेश्वर आहे. 1 योहान 1:9 सांगितल्याप्रमाणे जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वासनीय आणि न्यायी असा परमेश्वर आहे. म्हणून तो आपल्या पापांची क्षमा करील आणि आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करील. होय प्रियांनो, तो सत्यस्वरूप देव आहे. तेव्हा सर्व अपराध पापे सोडा, टाकून द्या आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे मनपूर्वक वळा. वचन 13 परमेश्वर म्हणतो आहे की आपले हृदय फाडा, आपली वस्त्रे नव्हे, आणि परमेश्वर तुमचा देव याच्याकडे वळा. तो तुमची वाट पाहतोय माझे प्रियांनो. का? कारण तो कृपाळू, कनवाळू, मंद क्रोध, दयासागर आहे आणि अरिष्ट आणल्याबद्दल त्याला वाईट वाटण्यासारखे आहे. होय प्रियांनो, परमेश्वर इर्मया 4:4 सांगतो आहे की आपल्या अंतःकरणाची सुंता करून घ्या, नाहीतर तुमच्या कर्माच्या दुष्टपणामुळे माझा क्रोध अग्नीसारखा भडकेल आणि तो कोणाच्याने विझवणार नाही. प्रियांनो, हे सत्य आहे. आज त्याची दया, करुणा, कळवळा आणि कृपा आपल्यावर आहे. तेव्हा आज ही सुवर्ण संधी आहे. ती साधा. आपल्या अंतःकरणातील सर्व वाईट विचार, पाप आम्ही काढून टाकावे. आपल्या आध्यात्मिक जीवनात लाभ करून घ्यावा, नाहीतर खूप उशीर होईल आणि मग पस्तावण्याची आम्हाला गरज पडेल. तसं होऊ नये. आज परमेश्वर आम्हाला स्तोत्र 133:3 प्रमाणे आशीर्वाद देण्यास तयार आहे. ते ताट त्याने वाढून आणलेला आहे, त्याचा स्वीकार करा. तो आशीर्वाद म्हणजे सार्वकालिक जीवन. प्रभू आपणास हा आशीर्वाद देव. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या प्रेमळ, कनवाळू, दयाळू, दयासागरा, आम्ही नम्र होऊन तुझ्या कृपेच्या सिंहासनापुढे येतो. आम्ही मान्य करतो की आम्ही पापी, अपराधी आहोत. तू आमचा प्रेमळ पिता आहेस. तुझ्या विरुद्ध आम्ही जे पाप केलेले आहे, कृपा करून आम्हा पातक्यांवर दया कर. आमच्या पापांची क्षमा कर आणि आम्हाला तुझ्या राज्यामध्ये घे. प्रभू येशूच्या नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभुच्या धरवंद्य पदा, जगदुद्धारक गुरु राजाच्या न तुझा पथ मुक्ती पदा. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-270-0333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.